डीजेमध्ये डॉल्बीचा वापर केला जातो. त्यामुळं लहान मुलं, अभ्यास करणारी मुलं, वृद्ध माणसं, वेगवेगळे जे समाजातले घटक आहेत त्यांना कुठलेही आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठेही आपल्या त्या डीजेचा आवाज करावा अशी कुठलीही आपली धार्मिक संकल्पना किंवा आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा नाही आहे. आपल्याला साजरं करायचं असेल तर आपल्याकडं शासन नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा आवाजसुद्धा लोकांना भावतो. लेझीम असेल, ढोल असेल, ताशा असेल, तर याचा वापर करण्यास हरकत नाही. सर्व आपले जे सोलापुरी नागरिक असतील त्यांना आमचं आव्हान असेल की शेवटी कसं होतं लोकांची मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आहे ते सुद्धा याला होकार देत असतात. जर लोकांकडून जर ही लोकचळवळ म्हणून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या शेवटी आपणच सर्व समाजाचे घटक असलेले लोक त्याचा वापर करतो. तर ते त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे सण उत्सव असतील ते साजरे केल्यास हा जो लोकांना त्रास होतो. कारण शेवटी कसं होतं की जे डॉल्बीमध्ये आपली जी किमान आपली जी 85 डेसिबलची जी मर्यादा आहे ती नुसतं एक कितीही कमी आवाज तर त्याची ती मला वाटतं त्याची मर्यादेच्या पलीकडेच त्याचा आवाज असतो. त्यामुळं सर्व नागरिकांना आव्हान राहील आपले कोणतेही सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा आणि डॉल्बीचा वापर टाळावा. डीजेमुळे आपल्याला किती त्रास होत आहे? डीजे वाजवा आपण कमी प्रमाणात वाजवा ना. वृद्धांना किती त्रास होत आहे याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का? वृद्धांचा एकेकांचा तर हार्ट अटॅक येते आहे. एवढा तुम्ही डेसिबल वाजवता, एवढं त्यांच्या हृदयाला एवढा त्रास होत आहे, कानाचे पडदे फटत आहेत. याचा विचार केलाय का? घरासमोर मिरवणूक जात असते 100 डेसिबलच्या पुढे डॉल्बी वाजतच असते. तुम्ही मस्त आनंदात उत्साहात जाता हो, पण आम्हाला शाळकरी विद्यार्थ्यांना किती त्रास होत असेल? परीक्षा जवळ आले असेल, पाठांतर आम्ही कसं करायचं? तुम्हाला ह्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अहो ते तुम्ही डीजेत मस्त नाचत जाता, मिरवणुकीत नाचत जाता, पण रस्त्यावर कुत्रे फिरत असतात ते भिवून पळून जातात, त्यांचा मृत्यू देखील होऊ शकता. तर ह्याचं सर्वांचं कारण काय? तुमची ती डॉल्बीच ना. मग माझी एवढीच इच्छा आहे की आपलं सोलापूर डॉल्बी मुक्त झालं पाहिजे. यासाठी हे सिद्धेश्वर मंदिरात ज्यांनी हे डॉल्बी मुक्त हे सह्या घेतल्या आहेत ते खूप चांगलं समाजाचं कार्य असं वाटतंय. म्हणून आम्ही सर्व सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी यांना कोऑपरेट करून आम्ही सर्वांनी सह्या केल्यात. आमची सर्वांची एवढीच इच्छा आहे की सोलापूर डॉल्बी मुक्त झालंच पाहिजे. सोलापूर डॉल्बी मुक्त हा जो अभिनव आज उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या वैयक्तिक आणि आमच्या परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी त्याचं समर्थन करतो. अतिशय आवश्यक अशा डॉल्बीमुक्त सोलापूरकरांसाठी, डॉल्बीमुक्त आवाजासाठी ही जी चळवळ चाललेली आहे ही लोक चळवळ आहे तरी व्हायला पाहिजे. आणि जेणेकरून आज आपण ज्या एका मोठ्या त्रासातून आपण सगळेजण याच्यातून वाचणार आहोत. सर्व सोलापूरकरांनी या आव्हानाचं आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन याला सहकार्य करावं आणि याच्या पाठीमागे उभं राहावं एवढी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद.